मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन परंतु महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मी फणसाची व्हिडिओ टाकली होती. तर त्या फणसाच्या व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट आले होते की फणसाची वाढ चांगली आहे, फणसाला फळे एकदम चांगल्या प्रकारे लागले आहेत. तर एवढ्या कमी 18 महिन्याचे फणसाचं झाड आहे आणि एवढ्या कमी वयाच्या झाडाला एवढी चांगली फणसं आली कशी काय. तर त्याच्यावरती कमेंट आले होतं की फणसाला कोणती खतं दिली होती, कसं पाणी दिलंस, कसं नियोजन केलंस, फणस कोणत्या जातीचा आहे. तर मित्रांनो, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे माहिती महत्त्वपूर्ण माहिती शेवटपर्यंत तुम्हाला समजेल. मित्रांनो, मी सागर मडके आणि सागर मडके शिरगावकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील. तर ह्या सगळ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवरच्या लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यापर्यंत ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. मी ही व्हिडिओ टाकली होती 18 महिन्याच्या फणसाच्या झाडाची. तर तुमचा प्रतिसाद चांगला आला होता त्या व्हिडिओला. आणि मित्रांनो, एक तुम्हाला माहिती असेल, जर माझे व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर मित्रांनो, मी नोकरी करून शेती करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे हे यश आहे ना, फळं येण्याचं, हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ ना थोडी मोठी होऊ शकते, परंतु कमीत कमी शब्दाच्या मांडणीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ थोडी मोठी झाली तरी पण तुम्ही नक्की बघा, पण मी ते शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुमच्याच कमेंट आले होतं की हे झाड कोणत्या जातीचं आहे. तर हे फणसाचं झाड आहे, व्हिएतनाम सुपर अर्ली जातीचं हे झाड. तर मित्रांनो, मी जो प्रयोग केला होता झाडांवरती आणि मी ज्या खतांचा वापर केला होता तेच सतत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. दुसरं जी खतं आहेत त्यांच्याबद्दल मला एवढं माहिती नाही आहे. तर मी जो प्रयोग केला होता तेच मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीपासून बघूया की ह्या झाडांची लागवड केली होती. माझ्याकडे 2च फणस होतं, मी जे व्हिडिओमध्ये टाकलं होतं, परंतु माझ्याकडं 60 झाडांची मी लागवड केली होती. त्याच्यामध्ये काही आंबे आहेत, पेरू आहेत, परंतु आपण आता फणसावरच जास्त बोलूया, कारण फणसाचं यशाची व्हिडिओ मी टाकली, त्याला फळं आलेल्याची. मित्रांनो, प्रथमतः जी लागवड केली होती त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर लागवड करताना मित्रांनो, मी 2024ला जानेवारीमध्ये 2x2चा खड्डा केला होता आणि त्याच्यात हायड्रा लावला 2x2चा, हाताने नव्हता केलेला. त्याच्यामध्ये खड्डा एकदम 2x2चा प्रॉपर झाला होता. जानेवारीमध्ये खड्डा केल्यानंतर आहे ना, त्याला 1 महिना मी ओपन ठेवलं होतं. 1 महिना ओपन ठेवल्यानंतर जवळ म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये मी शेणखत टाकलं आणि मुंग्यांची पावडर टाकली होती, म्हणजे त्याला बुरशी लागून, आणि बुरशीची पावडर टाकली होती. आणि ते टाकल्यानंतर खड्डा मी बुजून घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, स्पेशल म्हणजे त्याच्यानंतर ना माझ्या एका मित्राने मला सांगितलं की जे माशांचं जे वेस्टेज असतं ते वेस्टेज जर टाकलंस तर झाडांची वाढ चांगली होती. म्हटलं चला आपण हे प्रयोग करूया. आणि म्हणून काय केलं की माझ्या मित्राचं दुकान आहे, तर त्याच्याकडून मी ना 25 ते 30 किलो ते माशांचं वेस्टेज आहे ना आणून टाकलं होतं. आणि आणून टाकल्यानंतर खड्डा तो बंद करून घेतला. पण मित्रांनो, तो वेस्टेज आहे ना, तुम्हाला तोटाही सांगतो. तोटा म्हणजे काय, झाडांसाठी तोटा नाही आहे, काय आपल्यासाठी तोटा आहे. तुमच्या भागामध्ये जर गावात वावरणारे कुत्रे असतील तर ते कुत्रे काय करतात, त्यांना ते वास लागतो, तर ते खड्डा वाकरतात. तर ती तुम्ही काळजी घ्या, त्याच्यावरती काटे वगैरे किंवा दगडी वगैरे प्रॉपर टाका. आणि दुसरी गोष्ट, 4-5 महिने ते वेस्टेज तसंच राहतं कुजून, त्याच्यामुळे उंदरांना त्याचा वास लागतो. आणि तुमच्या भागामध्ये उंदीर तर असतीलच, कारण बऱ्याच भागामध्ये उंदीर असतात, तर ती तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, उंदीर लागू नये म्हणून. उंदीर आणि घूस हे भक्षक आहेत ना मित्रांनो, ते येतात आणि झाडांचं नुकसान करू शकतात. मला तो अनुभव आला. तर तुम्ही जर झाडांचं वेस्टेज टाकणार असाल तर ती तुम्ही काळजी घ्या नक्की. तर मित्रांनो, हे होतं प्राथमिक झाड लावायच्या अगोदरची तयारी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय केलं, जून 2024मध्ये मी झाडं आणली. आणि झाडं आणल्यानंतर मला पूर्ण 100% सेंद्रिय शेती करायची होती. तर सेंद्रिय शेती करताना मी रासायनिक खताचा वापर करणारच नव्हतो. पण तुमच्यासारखे काही जाणकार जी मंडळी असतं ते म्हटले की झाडाच्या प्राथमिक वाढीसाठी रासायनिक खतांची आवश्यकता असतेच, म्हणून मी फक्त 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्या जोडीला टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर निंबोळी पेंट टाकलं 3 ते 4 किलो. आणि शेणखत जे आहे ते अगोदरच मी टाकलं होतं, तर ते 15 ते 20 किलो मी शेणखत टाकलं होतं. म्हणजे शेणखत, निंबोळी पेंट आणि सिंगल सुपर फॉस्फेट. आणि त्याच्या अगोदर मी काय टाकलं होतं, माशांचं वेस्टेज. तर मित्रांनो, ही खताची तयारी सगळी होती. आणि त्याच्यानंतर 2024मध्ये मी या फणसाची लागवड केली. फणसाची लागवड, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो की तो फणसाचं झाड होतं केवढंसं. असं ना, मी फणसाचीच लागवड केली. त्याच्यानंतर माझी दुसरी झाडं तुम्ही बघू शकता. तर ही आंब्यांची पण मी लागवड केलेली आहे. तर त्यांची वाढ ठीकठाक आहे, ठीकठाक म्हणजे चांगली आहे. आणि मित्रांनो, मला तुम्हाला आनंद सांगताना काय होते माहिती आहे, कारण मी ना नोकरी करून शेती करतो आहे. मी आठवड्याभरातून एकदाच येतो आहे माझ्या झाडांची. असं नाही की मी एकटाच असतो, माझ्या घरच्यांचीही मला साथ आहे, परंतु माझा त्याच्यामध्ये सहभाग 100% असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, ही होती खत व्यवस्थापनाची माहिती.
आणि मित्रांनो दुसऱ्या वर्षाचं खत व्यवस्थापन मी काय केलं होतं तर मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्येच की मला 100% सेंद्रिय खतांचा वापर करायचा होता. तर दुसऱ्या वर्षाला मी याच्यामध्ये 100% सेंद्रिय खतांचा वापर केला आणि फक्त शेणखत मी टाकलं या झाडासाठी. म्हणजे 2025च्या जूनमध्ये झाडाच्या 1 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे तेव्हा पण मी 3 ते 4 गमेले शेणखतमध्ये 15 ते 20 किलो पकडा एवढं मी शेणखत टाकलं होतं. तर आता तुम्ही मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा चांगला प्रतिसाद आला होता आणि चांगल्या कमेंट आल्या होत्या. मित्रांनो अशीच आशा तुमच्याकडून आहे की चांगला प्रतिसाद द्या, कारण तुमचा प्रतिसाद असेल तरच मला व्हिडिओ बनवायला चांगला जोर येईल आणि नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. कारण जे माझ्यासारखी नोकरी करतात त्यांच्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त आहे. तर ही होती मित्रांनो आजची महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल तर ही व्हिडिओ शेअर करा ज्याला आवश्यकता आहे त्याच्यापर्यंत, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.